नो 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 नो, यू कांट वेक अप. तुला जाग नाही येऊ शकत आजी. आय एम सॉरी आजी, पण माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये. जयंतराव, तुमच्यासाठी कॉफी आणू का? मी काय झालं? आई आई बघा ना, आजी आजी हालचाल करतायत. सासूबाई पूर्ण जागे झाल्या. सासूबाई, मी लक्ष्मी. तुम्ही सासूबाई, तुम्ही शुद्धीवर आलात पूर्ण. देवाचे लाख लाख आभार. तुम्ही तुम्ही उठून बसू शकाल? हा, सावकाश 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 सावकाश, हळू. संतोष, वीणा, व्यंकी, आरती, अहो अहो लवकर या. आजी, काय झालं आजी? आजी, सासूबाईंना पूर्ण शुद्ध आली आहे. त्या उठून बसल्या. देवाची कृपा झाली. हे कुठे आहेत? अहो अहो या ना लवकर. काय झालं लक्ष्मी? बघा, सासूबाई शुद्धीवर आल्या. आई, 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 या दिवसाची कधीपासून वाट बघत होतो. तू बरी होशील, ती अशी उठून बसशील. आई, कशी आहेस का तू? ती बरी असता. हो, आता शुद्धीवर आल्यात. अजून बोलता येत नाहीये त्यांना, पण लवकरच बोलतील, मला माहिती आहे. हे लक्ष्मी, तुझी प्रार्थना देवाने ऐकली का? हो ना. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आईला शुद्ध आली. आई, आता लवकर बरी हो. अगदी पूर्वीसारखी ठणठणीत हो. आई आई बरी होणार. देवाची कृपा आहे. हो, वीणा, वीणा पटकन साखर आण. देवासमोर आधी साखर ठेवते. होय. सासूबाई, इतके दिवस मी रोज तुमच्याशी येऊन बोलत होते. तुम्ही ऐकलंय ना सगळं माझं? तुम्हाला माहिती आहे ना, नेहमीप्रमाणे कुठलाही कठीण प्रसंग आला की कधी एकदा तुमच्याशी बोलते, तुमच्या कुशीत येऊन रडते, असं व्हायचं. आज देवाने खरंच ऐकलं माझं. तुम्ही शुद्धीवर आला. देवाने ऐकलं. आई, आता बस झाला. आता चला, आता तू आता लवकरात लवकर इथनं उठायचं आणि अगोदर सारखं अगदी म्हणजे चालती फिरती व्हायचंच. आम्हाला खूप गरज आहे तुझी आई. ऐकतेस ना तू? हा, हे आई ग. चल, देवापुढे साखर ठेवूया. आई, मी काय म्हणते, देवापुढे साखर ठेवण्याआधी आजीचं तोंड गोड करूया का? अगदी बरोबर आहे. अहो, मी तर भावना, भावना. आहे कुठे माझी होणारी बायको? ओ, काय लो? कुठे चाललायस तू? पुढे चाललोय म्हणजे होणाऱ्या बायकोला भेटायला. हो का? तुला या खोलीत अजिबात एंट्री नाही. का? ऐक ना, तू का आमच्या लव्ह स्टोरी मध्ये विलन बनते? जाऊ दे ना मला हे एवढं. बघ, विलन तर विलन, तू मला काहीही म्हण, मुळात तू आमच्या इथे येणं अपेक्षित नाहीये. तरी आम्ही तुला येऊ दिलंय ना. आता तू जर का म्हणशील तुला या खोलीत एंट्री हवी आहे, तर तसं होणं शक्य नाही. त्यामुळे तू गेलास तरी चालेल.
अरे ऐक ना, मला फक्त हळद द्यायला जायचं हो होतं, का? बाकी काही नव्हतं करणार. हळद अरे हळद भावनाकडेच का द्यायची तुला? हा इकडे. अरे शकुनाची हळद आहे, मी किचन मध्ये ठेवते. सांडाल नको इथे तिथे. पण ते जाऊ दे, पण मी काय म्हणत होतो, मला वेगळं. गेल्या त्या आता तूही गेलास तरी चालेल. जा 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 जा. अरे जा जा जा. हा, काय? मी काय म्हणतो, हम्म, तू जर मला आज जाऊन दिलास, हम्म. मी तुला भाई साप सासवड मधला बेस्ट वडापाव देईन, आणि तुला जितके हवेत ना तितके वडापाव देईन. डील? हो का? अरे पण मला वडापावच आवडत नाही, त्यामुळे तुझा हा प्लॅन फसलाय. अरे यार, तुला जे हवंय ते मी देईन. तू लग्नात माझे शूज वगैरे लपवणार असेल ना, तर मी एक काम करतो, मी स्वतःहून तुला शूज देईन. आणि तुला जितके पैसे पाहिजेत, जे काय बक्षीस पाहिजे ते सगळं तुला देईन, पण फक्त मला आज जाऊन दे. अरे जी, तू किती इम्पेशंट होतोयस. थोडे पेशन्स ठेव. हे बघ, 2-3 दिवस उरलेत फक्त, त्यानंतर माझी ताई तुझीच होणार आहे. मी भावनाला भेटल्याशिवाय कुठे जाणार नाही. हो का? असं कसा जात नाहीस ना, ते मीच बघते. आम्हाला हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा, तू जा बघू अंगणात. नाही. ओके, नाही जाणार आहेस का? बरं. बाबा, अरे याला काय अर्थ आहे? मग जा. बरं ठीक. जानू, कशाला उगाच त्यांना त्रास देतेस? ओ वा 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 वा, कशाला उगाच त्यांना त्रास देतेस? आतापासूनच नवऱ्याची बाजू घेणार आहेस तू. ताई विसरू नकोस, मी तुझी सख्खी बहीण आहे. तो आत्ता आलाय. माहितीये मला, तुम्ही दोघेही ना वेडे आहात. अच्छा, आम्ही दोघे नाही, तुझा नवरा वेडा आहे, तेही तुझ्या प्रेमात. जानू, खूप आवरायचं राहिलंय, चल. अगं हो. याला काय अर्थ आहे राव? तुझ्या बायकोच्या खोलीतूनच हाकलवलंय मला. हो, कारण भावनाताई तुझी बायको व्हायची अजून. अरे हो, पण हे म्हणजे असं झालं की लग्न झाल्यानंतर सुद्धा माझा तिच्यावर काहीच हक्क नाही. याला काय अर्थ आहे यार? माझी अवस्था पण अशीच असेल. तू ऍटलिस्ट भावनाताई तुला ओळखते तरी. माझी जानू तर ती मला ओळखतच नाही. जयंत रे, मला कळतंय तुला काय वाटत असेल आता, पण तू नको काळजी करूस. एक ना एक दिवस ना जान्हवीला नक्की सगळं आठवेल, बघस तू. एक्सक्यूज मी. हॅलो. नमस्कार. आठवते का महाशिवरात्रीची रात्र?